आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कुपवाड परिसरात पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जीवरक्षक टीमनं एका वयोवृद्ध व्यक्तीचा जीव वाचवून सामाजिक बांधिलकी जपली आहे। कुपवाड येथील पाण्याच्या टाकीजवळ एक वयोवृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती बुधवारी 27 मे रोजी जीवरक्षक टीमला मिळताच टीमचे प्रमुख शुभम उपाध्याय यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। संबंधित व्यक्ती डोळे पांढरे करून गंभीर अवस्थेत पडलेली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली। टीम सदस्यांनी तातडीने त्या वयोवृद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेतून मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर झाली असून त्यांचा जीव वाचवण्यात यश आलंय। उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर संबंधित व्यक्तीची विचारपूसही करण्यात आली। या घटनेनंतर जीवरक्षक टीमनं पोलीस प्रशासनालाही माहिती दिली। या रेस्क्यूड मोहिमेत टीम प्रमुख शुभम उपाध्याय यांच्यासह अतुल सूर्यवंशी, संस्कार लोकापुरे, तन्मय लाड आणि मयंक लाड यांनी तत्पर सेवा बजावत मोलाची भूमिका पार पाडली। जीवरक्षक टीमच्या या कार्याचं परिसरातून कौतुक होत आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।